त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 9 सॉल्व्ह करणार आहे. ॲन आयडियल गॅस इज कॉम्प्रेस आयसोथर्मली अंटिल इट्स प्रेशर बिकम 4 टाइम्स द इनिशियल. तर एक आयडियल गॅस आहे जो कॉम्प्रेस करायचा आयसोथर्मली, जेणेकरून त्याचं प्रेशर 4 टाइम्स व्हायला पाहिजे त्याच्या इनिशियल प्रेशरच्या. अँड देन अलाउ टू एक्सपांड ॲडिबॅटिकली टू रिगेन इट्स ओरिजिनल वॉल्यूम. आणि नंतर मग त्याला आपल्याला एक्सपांड करायचं ॲडिबॅटिकली आणि त्याचं जे वॉल्यूम आहे ते रिगेन व्हायला पाहिजे. द रेशो ऑफ फायनल प्रेशर टू इनिशियल प्रेशर इज. तर आपल्याला फायनल प्रेशर टू इनिशियल प्रेशर फाईंड करायचं म्हणजे P3 डिवायडेड बाय P1 फाईंड करायचं आहे. आणि या ठिकाणी गॅमा दिलेला आहे. गॅमा मीन्स CP डिवायडेड बाय CV. त्याची व्हॅल्यू दिली 1.5. हा क्वेश्चन 2021ला आलेला होता. तर याच्या 4 ऑप्शनपैकी पहिले जे ऑप्शन आहे A 3:2, B ऑप्शन 2:3, C ऑप्शन 2:1 आणि D ऑप्शन 1:2. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असेल? चला तर सॉल्व्ह करू, मग डिसाईड करू. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक आयडियल गॅस दिलेला आहे जो आयसोथर्मली कॉम्प्रेस करायचा आहे. कधीपर्यंत कॉम्प्रेस करायचा आहे? जोपर्यंत त्याचं प्रेशर हे 4 टाइम्स होत नाही त्याच्या इनिशियल प्रेशरच्या. ओके, तर पहिले आपल्याला आयसोथर्मल प्रोसेस दिलेली आहे. तर या आयसोथर्मल प्रोसेसमध्ये त्याचं जे प्रेशर आहे P2 ते किती होणार नाही? 4 टाइम्स P1 होणार नाही. ओके, इनिशियल तोपर्यंत आपल्याला त्याला कॉम्प्रेस करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याला एक्सपांड करायचं आहे ॲडिबॅटिकली आणि त्याचं ओरिजिनल वॉल्यूम पुन्हा रिगेन करायचं आहे. ओके, तर पहिले काम करू. आयसोथर्मल प्रोसेस आहे, तर आयसोथर्मल प्रोसेसची कंडिशन आपण समजून घेऊ. ठीक आहे, व्हॉट इज अकॉर्डिंग टू आयडियल गॅस इक्वेशन PV इज इक्वल टू NRT. पण आयसोथर्मलमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, याचा अर्थ द प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड वेलॉसिटी इज रिमेन्स कॉन्स्टंट. कोणासाठी? आयसोथर्मल प्रोसेससाठी. तर आपण एक काम करू, P1 V1 इज इक्वल टू काय कन्सिडर करणार? P2 V2. P1 ची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही, ती तशीच ठेवणार. V1 पण आपल्याला फाईंड करायचा, तोही तसा ठेवणार. पण P2 दिलेला आहे तुम्हाला, किती दिला आहे? 4 टाइम्स P1 आणि हा V2 तसा घेतला. P1 आणि इथला P1 काय आला? कॅन्सल. म्हणजे आपल्याला V1 जो भेटला, V1 किती भेटला? तर 4 टाइम्स V2 भेटला. ओके, एक काम करू, V2 फाईंड करून घेऊ. म्हणजे हा 4 इकडे मल्टिप्लाय, इकडे काय आणणार? तर डिवाइड. मग V2 इज इक्वल टू काय भेटेल? V1 डिवायडेड बाय 4. याला आपण इक्वेशन 1 कन्सिडर करू. ही झाली आपली कोणती? आयसोथर्मल प्रोसेस. आता नंतर ही कॉम्प्रेस करायचं होतं. आता एक्सपांड करताना आपल्याला कोणती प्रोसेस आहे? ॲडिबॅटिक प्रोसेस. ॲडिबॅटिक एक्सपान्शन. बघा, ॲडिबॅटिक एक्सपान्शन जर दिलं तर याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला काय करायचं आहे? ॲडिबॅटिकली एक्सपांड करायचं आहे, जो त्याचं ओरिजिनल वॉल्यूम जे आहे ते रिगेन होणार आहे. म्हणजे फायनल जे वॉल्यूम आहे, सपोज त्याला V3 घेऊ. ओके, ओरिजिनल जे वॉल्यूम आहे म्हणजे V2 पासून V3 पर्यंत बदलणार आहे. ठीक आहे, ओरिजिनल जे वॉल्यूम होतं ते कोणतं होतं? V1. ते काय होणार? तर रिगेन होणार. म्हणजे फायनल वॉल्यूम आणि ओरिजिनल वॉल्यूम सेम असणार. ठीक आहे, तर आपल्याला रेशो फाईंड करायचा आहे फायनल प्रेशर टू इनिशियल प्रेशर. फायनल प्रेशर म्हणजे काय? P3 आणि इनिशियल प्रेशर काय? P2. तर याचा काय करायचं आपल्याला? रेशो या ठिकाणी काय करायचं आपल्याला? फाईंड करायचं. P3 डिवायडेड बाय P2 याचा रेशो आपल्याला फाईंड करायचा आहे. आणि पुढे काय दिलेलं आहे? गॅमाची व्हॅल्यू दिलेली आहे. आणि गॅमाची व्हॅल्यू किती दिलेली आहे तुम्हाला? 1.5. CP डिवायडेड बाय CV तो दिलेला 1.5. गॅमाची व्हॅल्यू 1.5. आता ॲडिबॅटिक प्रोसेस जर घेतलं तर याच्यासाठी असतं PV रेश टू गॅमा इज रिमेन्स कॉन्स्टंट. मग काम करू, आपण प्रेशर P2 कन्सिडर करू, वॉल्यूम V2 घेतला, त्याचा रेश टू गॅमा. इथं प्रेशर P3, वॉल्यूम V3, त्याचा पण रेश टू किती असेल? तर गॅमा असेल. P2 आपल्याला नाही दिलेला आहे, P2 तसंच असू द्या. आणि आपल्याला रेशो जो आहे तो फाईंड करायचा आहे P3 डिवायडेड बाय P1, फायनल वॉल्यूम टू इनिशियल वॉल्यूम. राईट ना? असं P2 ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला. P2 ची व्हॅल्यू किती? 4 P1. तर ती आपण या ठिकाणी पुट करणार आहे. P2 इज इक्वल टू 4 टाइम्स P1. V2 जो आहे V2 पण दिलेला आहे V1 डिवायडेड बाय 4. त्याचा किती पॉवर? गॅमा. आणि गॅमा किती आहे? 1.5. ओके, 1.5 मीन्स रेश टू 3/2. तर आपण त्याला फ्रॅक्शनमध्येच कन्वर्ट करू. 1.5 च्या जागी आपण काय करणार? तर 3 डिवायडेड बाय 2 कन्सिडर करणार. आणि जो P3 दिलेला आहे, P3 किती दिलेला आहे? तर P3 आपल्याला फाईंड करायचं. मग काम करा, P3 तसंच लिहा. आणि V3 जो आहे, V3 काय दिलेलं आहे? ओरिजिनल वॉल्यूम त्याचं तेवढंच आहे, म्हणजे V1. फायनल वॉल्यूम आणि ओरिजिनल वॉल्यूम सेम आहे. आणि त्याचा रेश टू किती येणार? तर 3/2 एवढं असेल. ओके,
आता याला काय करायचं आपल्याला सिम्प्लिफाईड करायचं. सिम्प्लिफाईड करताना 4p1 मी तसाच लिहिणार आणि v1 जो आहे त्याचा रेश टू 3/2 करणार. v1 रेश टू 3/2 आणि याचा 4 रेश टू 3/2 आहे. आता 1/2 चा अर्थ स्क्वेअर रूट असतो. 4 कशाचं स्क्वेअर रूट आहे 2चं. मग 2चा काय येणार तर क्यूब येणार. ओके. आणि इकडे जो राहिला तो काय झाला तर तुमचा p3 आणि v1 रेश टू किती असेल 3/2. v1 रेश टू 3/2 v1 रेश टू 3/2 सारखाच आहे. ओके. तर 2 रेश टू 3 जो आहे त्याचा आन्सर किती येणार आहे 8 येणार आहे. मग काय राहिला 4p1 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू p3. पण आपल्याला रेशो कोणाचा फाइंड करायचा p3 डिवायडेड बाय p1. मग p1 इकडे मल्टिप्लाय इकडे काय करा डिवाइड करून टाका. मग आपल्याला p3 डिवायडेड बाय p1 भेटेल आणि तो भेटेल 4 डिवायडेड बाय 8. 4च्या टेबलमध्ये 8 आहे. 4 1 1 4 2 8 म्हणजे आपला जो रेशो आहे p3 डिवायडेड बाय p1 याचा आन्सर येईल 1/2 आणि 1/2 म्हणजे या ठिकाणी ऑप्शन जर चेक केलं तर ऑप्शन नंबर डी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे तो ऑप्शन डी. ऑप्शन डी म्हणजेच किती तर 1/2.